नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण 12वी राज्यशास्त्र प्रकरण 4 समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. या प्रकरणात राज्याची भूमिका कोणती, राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही यांची मूल्य व राज्याची भूमिका स्पष्ट करणार आहोत. राज्याची भूमिका स्पष्ट करताना आपल्याला काही मुद्दे विचारात घ्यावे लागतील. त्यातील पहिला मुद्दा तो म्हणजे शांतता आणि सुव्यवस्था. राज्याची भूमिका स्पष्ट करताना राज्य आणि त्या राज्यातील समाजात शांतता आणि सुव्यवस्था असणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणून राज्याची सुरुवातीची आणि पहिली जबाबदारी म्हणजे समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे. राज्याचा मूळ हेतू हा तर संरक्षण आहे आणि स्वतःचं संरक्षण करून देशातील लोकांचं, देशाच्या क्षेत्रफळाचं संरक्षण करून देशांतर्गत जी परिस्थिती निर्माण होते ती जर धोक्यात येत असेल तर त्या देशाचं संरक्षण करणे आणि त्याचं अस्तित्व टिकवण्याचं काम, तसेच संविधान आणि राजकीय व्यवस्था टिकवण्याचं काम देखील ह्या राज्याची असते. म्हणून राज्याची भूमिका निभावताना राज्याला जबाबदारी पूर्णपणे पार पाडावी लागत असते. ते दुसरा मुद्दा म्हणजे आर्थिक प्रगती. देशाच्या औद्योगिक, कृषी विकास आणि आर्थिक प्रगतीसाठी राज्याने महत्त्वाची भूमिका घेणं हे महत्त्वाचं आहे. आर्थिक स्थैर्य आणि वाढ यातून लोकांचे आर्थिक हित साधण्यासाठी राज्याला महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते. याचाच अर्थ समाजवादी व्यवस्था निर्माण करणे नव्हे, तर राज्याने आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे होय. देशातील जनतेला जीवन जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज भासते त्या सर्व गोष्टी उपलब्ध करून देणे ही राज्याची मुख्य जबाबदारी असते. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे राष्ट्र उभारणे. समाजातील विविधतेमुळे राज्याचे विघटन होणार नाही याची काळजी राज्यानेच घ्यायची असते. राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनाचा राष्ट्र उभारणीशी अत्यंत जवळचा संबंध असतो. म्हणून समाजात जरी विविधता असेल, अनेक धर्म असतील, पंथ असतील, अनेक वंश असतील, मात्र त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून राष्ट्र उभारणीचं काम हे राज्याला करावे लागते. राज्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे त्या बाबतीत आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचं काम, राष्ट्र उभारणीचं काम देखील राज्य करू शकतं. ती राज्याची भूमिका आहे. चौथा मुद्दा शासन. शासन हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे आणि राज्याची ती भूमिका आहे. शासन असेल तर राज्य असेल. राज्याच्या 4 घटकापैकी शासन हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. समाजातील लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेमधील सहभाग हे सुशासनाचं लक्षण आहे आणि यालाच आपण लोकशाहीकरण किंवा लोकसहभागी राज्य असे म्हणतो. राज्याने लोकांचा सहभाग त्या राज्यामध्ये घडवून आणला पाहिजे. चौथा मुद्दा
लोककल्याण म्हणजे सामाजिक न्याय, वाजवीपणा, समानता या तत्वाचा वापर लोककल्याणासाठी करणे, समाजातील असमतोल दूर करून दुर्लक्षित घटकांचे दुःख दूर करणे ही राष्ट्राची जबाबदारी आहे. राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाहीची मूल्ये हे सर्व जपण्यासाठी ती पूर्णपणे जबाबदारी पार पाडण्याचं काम हे राज्य करत असतं. राज्याचं पहिलं कर्तव्य म्हणजे लोककल्याण, म्हणजे लोकांचं कल्याण. आणि आजच्या काळात जवळपास जगातील बहुसंख्य राज्ये हे लोककल्याणकारी राज्य आहेत. त्यांना समाजामध्ये समतोल निर्माण करायचा आहे, असंतुलन दूर करायचं आहे, दुर्लक्षित घटकांचं जे दुःख आहे ते दूर करायचं आहे आणि ती जबाबदारी राज्याची असते. राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाहीची मूल्य, आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन याची उभारणी देखील राष्ट्रच करत असतं. त्याचा राज्याचा अगदी जवळचा संबंध आहे. राष्ट्रीय एकात्मतेची जी समस्या आहे ती जवळपास सार्वत्रिक आहे. देशाची एकसमान ओळख निर्माण करण्यासाठी समाजातील विविध घटकांमध्ये संवाद साधून सलोखा निर्माण करण्याचं काम देखील राज्याला करावे लागते. अनेक देशामध्ये अनेक धर्म, अनेक जाती तर आहेतच, मात्र भारतात जास्तीत जास्त जाती आणि धर्म म्हणजे एक प्रकारे भारतामध्ये ही एक मोठी विषमता आपल्याला दिसते किंवा विविधता आपल्याला दिसते. आणि ही जी विविधता आहे सामाजिक, सांस्कृतिक, प्रादेशिक, धार्मिक, भाषिक व आर्थिक स्वरूपाची देखील असू शकते. परंतु तरीही एक राष्ट्रीय ओळख असणे म्हणजेच राष्ट्रवाद. राष्ट्रवादाचा अर्थ तोच आहे की आम्ही सर्व एक आहोत आणि इतरांपासून फक्त वेगळे आहोत. म्हणजे त्या ठिकाणी एकतेची भावना जेव्हा लोकांच्या मनामध्ये निर्माण होते त्यावेळेस राष्ट्र बनत असते. परंतु तरी एक राष्ट्रीय ओळख असणे हेच महत्त्वाचं आहे. आणि अशी ओळख निर्माण करायची असेल तर त्यासाठी राज्याला देखील महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडावी लागत असते. आणि राष्ट्रवाद हा राष्ट्रीय एकतेचा म्हणूनच पुरस्कार करतो. आणि आपापसातील ज्या काही गोष्टी असतील, ज्या रूढी, प्रथा, परंपरा असतील, या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम देखील राज्याचं असतं. विशेषतः म्हणजे प्रादेशिक आणि धार्मिक, तसेच भाषिक असेल, सामाजिक असेल, अशी विषमतासुद्धा राज्याला दूर करावी लागते. जर राज्याचा भूप्रदेश हा अखंड असेल तर राज्याला विविधतेत एकता देखील साधता येते. म्हणजे एकात्मता राज्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. राज्याची ती राष्ट्रीय एकात्मता ही सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. आणि म्हणून राष्ट्रीय एकात्मता जोपासणे ही एक राज्याची महत्त्वाची भूमिका राहिलेली आपल्याला दिसते. म्हणून सगळ्या गोष्टीचा भेदभाव विसरून सलोखा निर्माण करण्याचं काम देखील राज्याला करावे लागते. कुठल्याही प्रकारे संकुचित दृष्टिकोन न ठेवता राष्ट्रीय दृष्टिकोन त्यामुळे निर्माण केला जातो. आता आपण बघूया की राष्ट्रीय एकात्मता म्हणजे नेमकं लोकांमध्ये कशी निर्माण होऊ शकते. राष्ट्रीय एकात्मता ही विटा अथवा सिमेंटने निर्माण करता येत नाही, तर ती छिन्नी वा हातोड्यानेही निर्माण करता येत नाही, तर ती
त्या व्यक्तींच्या मनातली एक भावना असते. राष्ट्रीय एकात्मता व्यक्ती अथवा गटाची ओळख पुसून टाकत नाही, तर ती एकसंघ समाज निर्माण करण्याचाही प्रयत्न करीत नाही, तर ती फक्त गटांच्या ओळखीसाठी. जेव्हा आपण म्हणतो की मी भारतीय आहे, तेव्हा ती राष्ट्रीय ओळख असते. तेव्हा मराठी, तामिळी, पंजाबी, हिंदू, शीख, मुसलमान, ख्रिश्चन या दुय्यम ओळखी पुसल्या जातात का? तर त्या पुसल्या जात नाहीत, परंतु या गोष्टी काही गौण ठरतात. आणि अमेरिकेत ह्या राजकीय सामाजिक व्यवस्थेला कोशिंबिरीचा वाडगा असं देखील म्हणतात. म्हणून राष्ट्रीय एकात्मता ही टिकवणं सर्वात महत्त्वाचं आहे. जगामध्ये ज्या देशात राष्ट्रीय एकात्मता असेल ते राज्य समृद्ध असेल.